आणि सुखादुःखातसुद्धा तो तुमच्याबरोबर उभा आहे. जेव्हा या महापुराचा काळ आला, कोरोनाचा काळ आला, तेव्हा त्यांनी स्वतःची पर्वा न करता तुमच्या फॅमिलीची पर्वा केली. तुमच्यासाठी कोविड सेंटर उभे केले, कोटी कोटी रुपये खर्च केले. असा आपल्याला लोकप्रतिनिधी पाहिजे आहे आणि ते हे काम केलेलं आहे. ते तुमच्याबरोबर तो सतत झगडत राहिला. पुराच्या काळात, कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा स्वतःचा विचार न करता तो तुमच्यासाठी ऑक्सिजन, कोविड सेंटर हे उभा करत राहिला आणि तो स्वतः ICUमध्ये ॲडमिट झाला. त्यांनी त्याच्या आईवडिलांचा विचार नाही केला, कारण त्याला तुम्हाला त्याची गरज होती. ते त्यांनी लक्षात ठेवलं. आणि जो आमदार सुखादुखात आपला साथीदार असतो, आनंदात तर सगळेच उड्या मारतात. ह्या गोष्टीसाठी जो माणूस झगडतो त्या माणसाला तुम्ही प्रचंड मताने विजय करा.